नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या टॉप हेडलाईन्स पुढील प्रमाणे. सर्वप्रथम राष्ट्रीय आणि राजकीय घडामोडी. संसदेत विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आहे. ही घटना राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. पुढची महत्त्वाची बातमी. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशातील सीहोर येथून डाळी स्वावलंबन मिशन लॉन्च केले आहे. पुढची बातमी. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून 2029 पर्यंत उत्तर प्रदेशला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढची महत्त्वाची बातमी. भारताने 2026 साठी किंबर्ले प्रोसेसचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. ही संस्था रफ हिऱ्यांच्या व्यापारावर देखरेख ठेवते. पुढची बातमी. 11 फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात समर्पण दिवस पाळला जातो. आता आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे वळूया. आज 11 फेब्रुवारी हा इंटरनॅशनल डे ऑफ विमेन अँड गर्ल्स इन सायन्स म्हणून साजरा केला जात आहे. 2024ची थीम आहे फ्रॉम विजन टू इम्पॅक्ट, रिडिफायनिंग स्टेम बाय क्लोजिंग द जेंडर गॅप. पुढची महत्त्वाची बातमी. भारत आणि ग्रीस यांनी नवी दिल्ली येथे संरक्षण औद्योगिक सहकार्य मजबूत करण्यासाठी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. पुढची बातमी. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 2024ची पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक पार पडली. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अपडेट. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्रयान-4 मोहिमेसाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील मॉन्स म्युटन या पर्वताची लँडिंग साईट म्हणून निवड केली आहे. पुढची महत्त्वाची बातमी. स्थलांतरित हिमालयीन ग्रिफॉन गिधाडे महाराष्ट्रात परतल्याने संवर्धन प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. पुढची बातमी. आयटी मंत्रालयाने सोशल मीडियासाठी नवीन नियम अधिसूचित केले असून आता सर्व कृत्रिम म्हणजेच सिंथेटिक मजकुरावर AI लेबल असणे अनिवार्य असेल. आता क्रीडा क्षेत्रातील अपडेट. सर्व्हिसेस संघाने केरळचा पराभव करत 8व्यांदा संतोष ट्रॉफी जिंकली आहे. आणि शेवटची महत्त्वाची आर्थिक बातमी. कोटक महिंद्रा बँक ही परकीय पोर्टफोलिओ निवडणूकदारांची नोंदणी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने करणारी देशातील पहिली बँक ठरली आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. अशाच स्पर्धा परीक्षा उपयुक्त अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले स्पर्धा परीक्षा ॲप नक्की डाउनलोड करा. धन्यवाद.